देवा कोणी या माझ्या राज दरबाराजवळ चौफेर दृष्टिक्षेप टाकत आहे. खरोखरच दरबारात हे प्रसन्न वातावरण आणि ही दरबाराची अवर्णीय शोभा पाहिली की मन सुद्धा कृतकृतार्थ होत आहे. का होऊ नये? ही तर माझ्या पूर्वजांची परम पुण्य होत. आमच्या मातृपितृ देवतेच्या आशीर्वादाचा भेद्य कवच सदैव आमच्या शिरकमध्ये असल्यामुळे या निरंजराज वैभवाचा आस्वाद आम्ही घेत आहोत. या गदांत लक्ष्मीचा आस्वाद घेत असताना कोणत्याही गोष्टीची न्यूनता कमतरता आमच्या जीवनात नाही याचा पूर्णपणे भान घेऊन आज या तमाम सकलशा प्रजेला माझ्या नयनात सारी सुख आज मी माझ्या जनतेला देण्यासाठी प्रयत्नमध्ये करतो. प्रयत्न वाळूचे कलर गणिता केले असं म्हटलं जातं. या उक्तीनुसार जनहित कोणत्या गोष्टीत लपलेलं आहे तीच नेमकी गोष्ट उद्दिष्ट म्हणून मी माझ्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि आज सातत्य ठेवून जनहिताची गोष्ट पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत आम्ही झटत आहोत. अहोरात्र झटत आहोत. जनतेच्या सुखासाठी जनतेच्या हिताचे प्रयत्न जीवनात आम्ही करत आहोत. ज्या पवित्र अशा राजघराण्यात माझा जन्म झाला ती माझ्या घराण्याची प्रतिष्ठा कुलाचा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या आणि आज माझी राजा म्हणून ती प्रतिमा या माझ्या तमाम जनतेच्या आत्मनी झाली निर्माण झाली. ही सतेज ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच लाखांचा पोशिंदा तमाम जनतेचा बाप राजा कौशल्या सोबल्याने पात्र ठरलो. वीर पछाड ही राज शिखरणी चालवतो. लेखने कुशली लगाम ही राजधुरण तर धर्म अर्थ कामणी मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि राजा या पदास मी पात्र झालो. पण ते काय करता कविता मात्र निमित्त महत्ता मी मानव आहोत. या जगाच्या पाठीवर कुठे किंवा काय मिळवा हे देवा फक्त आणि फक्त आपल्या हाती आहे. आम्ही तर आपल्या हाती कटलेली आहोत. ज्या पद्धतीने आपण मला नाचवणार आहात खेळवणार आहात त्याच पद्धतीने आयुष्याच्या पटांगणावर आमचा वापर असेल. आज शून्यातून हे विश्व निर्माण भगवंताने केलंस आणि या विश्वाच्या ठिकाणी हा मानवाचा जीव आज तू जन्माला घातलास. खरोखरच आम्ही भाग्यवंत आहोत. पूर्वजन्मीचं आज फलित या जन्मी मला मिळालं की काय? पूर्वजन्मी माझ्याकडून काहीतरी चांगलं घडलं आणि म्हणून त्याच जन्माचं फळ म्हणून त्या माझ्या कर्माचं फळ म्हणून हा माणसासारखा पवित्र जन्म हा देव त्या परमेश्वरानं आज मला दिलेला आहे. आणि आता म्हणजे